नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छान व्हिडिओ छान अशी सुरुवात। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर आणि लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन जी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपण ही मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। जर ज्या मैत्रिणींना थोडा पसरट आकार हवा आहे ना, त्यांनी असं थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन आणि आकार द्यायचा आहे। फक्त तिथपर्यंतच द्यायचा आहे बघा, वरतून नाही द्यायचा आहे तो, वरतून आपल्याला जेवढं आहे तेवढंच। छाती आहे 32 छातीचं हे माप आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार ही कटिंग करायची। तर बघा आपण हा गोल गळा आणि मोंड्याचा जो आकार दिला आहे तो कट करून घेतला। नंतर घेतला आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याच्या बाजूनी थोडंसं कट करून घेतलं। तसंच गळ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं। पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। अस्तर ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आणि आता आपल्याला सगळीकडनं ते जॉईंट करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे। अगदी सुंदर आणि नवीन अशी डिझाईन आज तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका। बघा ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस ते हाताने अगदी व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे काय होतं फुगा वगैरे पडत नाही। तर बघा आपला अस्तर जॉईंट करून झालं। जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं जे उरलेला कपडा दिसतोय ना आपल्याला तो सगळा कट करायचा आहे, अगदी व्यवस्थित कट करायचं आहे। बघा आपल्या चॅनलवरती रोज नवीन डिझाईन येतात, तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करत चला आणि रोज छान डिझाईन बघत जा। बघा आता पाठीवरचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे, त्याच्यासाठी आपण पॉईंट टाकला, खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला टक्स, असे दोघंही टक्स सारखेच घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सरळ ती अशी कमरेवरती तिथे ठेवून आणि आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची। सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे। बघा आता पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि दाबटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा हा पाठीचा भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला आहे ना, आपण कॉन्ट्रास्ट कपडा जो वापरणार आहे त्याच्या अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पायपिंग करण्यासाठी आपण साधारण 1.5 इंचाची पट्टी घेतली। बघा अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत, ती अशी जोडून घ्यायची आहे, म्हणजे तिची लांब पट्टी तयार होईल। ती अशी वरतून आपल्या ब्लाऊजवर ठेवायची आणि सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची। जेवढं आपलं दाब्याची रुंदी आहे ना, त्या दाब्याच्या रुंदीच्या मापामध्ये आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कुठे मोजमाप करायची गरज नाही। बघा ह्याप्रमाणे आपण ती पट्टी लावून घेतली। आता पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि साधारण अर्धा इंचाची ती आपल्याला फोल्ड करायची। बघा ह्याप्रमाणे, आणि तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची। एवढे अर्धा इंच बाहेर दिसेल ना अशी पट्टी ठेवायची आहे, बाकीची मध्ये फोल्ड करून घ्यायची। अगदी व्यवस्थित पट्टी फोल्ड करायची, ती जितका आपण कपडा शिलाईला पकडला होता त्याच मापामध्ये ही पट्टी अशी फोल्ड झाली पाहिजे। बघा आता कपड्याला पलटी मारायचं आणि जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय ना तो असा कट करून घ्यायचा। कट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित करायचं, नाही तर ब्लाऊज सुद्धा कट होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून अगदी व्यवस्थित आणि सावकाश कट करायचंय। आता ह्या पट्टीची आणखीन पट्टी पुन्हा मध्ये फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग जाड किंवा बारीक तुम्हाला जशी आवडते तसेच पकडायचं आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारत चालायची। या पद्धतीने पायपिंग तुम्ही नक्की करून बघा, तुमचे 10-15 कस्टमर तर आरामशीर वाढतील, कारण आपलं सगळं ब्लाऊज पायपिंगवर डिपेंड असतं। जर पायपिंग चुकली तर आपला ब्लाऊज पूर्णपणे चुकलेला दिसतो। बघा अगदी सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे। आता काय करायचं मैत्रिणींनो, ब्लाऊजला घडी मारायची आणि ते साधारण अर्धा इंच असं सोडून आणि इथे क्रेश मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे
अशी रेष मारायची आणि सुंदर अशी आपण घ्यायची लेस। तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता। बघा मी अगदी छान अशी लेस इथे वापरणार आहे। तर याप्रमाणे आपण लेस घेतली आणि जी रेषा मारली ना तिथपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ती तशीच रेष मारून घ्यायची, पण ही बघा कशा पद्धतीने मारायची आहे। ह्या पद्धतीने आपल्याला ही ही रेष आपल्याला मारून घ्यायची। आपण 1.25 इंच रुंदीचा हा कपडा घेतला आणि ते लांब पट्टी घेतलेली आहे, तिला डबल फोल्ड करायचं आणि असं शिवून घ्यायचं। नंतर कशाच्या तरी सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचंय। बघा आपण सुई दोरा घेतला आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायचंय। तर हिचं काय करायचे, साधारण आपल्याला 1 ते 1.5 इंचाचे असे छोटे छोटे तुकडे करायचे। बघा 1.5 इंचाचा आपला हा तुकडा आहे, त्या मापामध्येच आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे 1.5 इंचाचे। बघा असे तुकडे आपले केलेले आहेत आणि जी रेषा आपण आता मारली ना तिथंच अशी एक एक पट्टी घ्यायची, तिला फोल्ड करायचं। बंद बाजू ही आपल्या मोंढ्याच्या बाजूने करायची आणि शिलाई मारत चालायची। जी रेषा आपण मारलेली त्याच्यावरतीच ती शिलाई आली पाहिजे, अशा पद्धतीने ठेवून आणि आपल्याला शिलाई पूर्ण करायची। बघा ही डिझाईन आपल्याला पूर्ण अशी शेवटपर्यंत इथे लावून घ्यायची। आता डिझाईन लावून झाली की आपल्याला जो शिलाईच्या बाहेर कपडा दिसतो ना तो असा कट करून घ्यायचा आहे। कट करताना सुद्धा अगदी सावकाश कट करायचं आहे। बघा आपलं कट करून झाल्यावर फिनिशिंग छान आली। आता आपण एक नॉड घ्यायची आहे आणि ती नॉड आपल्याला त्या डिझाईनमध्ये ना ओवून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण त्या डिझाईनमध्ये नॉड ओवून घ्यायची। इथे शेवट आलं की आपल्याला तिथे काय करायचं, बघा ह्याप्रमाणे ही नॉड अशी इकडच्या साईडला घेऊन आणि तिथे पॅक करून घ्यायची। आता आपली ही नॉड ओवून झाली, लगेच आपण ती कट करायची, पण ती खूप जास्त थोडी एक्स्ट्रा ठेवून आणि मगच कट करायचंय। आता त्याच्यावरती आपण एक लेस लावणार आहे। तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस लावली तरी चालेल, तर इथे मी गोल्डन लेस लावणार आहे। बघा ह्या डिझाईनवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची। ह्या लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून काय करायचं, पहिले एक साईडने असं शिवून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने त्याला शिलाई मारून घ्यायची। बघा ही नॉड आपण आहे ना जास्त ठेवलेली आहे। आता आपल्याला पहिले लटकन बनवून घ्यायचे आणि मग त्या नॉडचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा पहिले आपण घेऊया लटकन बनवून। चौकोनी साधारण 3 बाय 3 चे असे चौकोनी तुकडे आपण घेतले, दोन्ही कलरमध्ये एक एक। बघा ह्याप्रमाणे त्याचा त्रिकोण शिवून घेतला। ते असे एकावरती एक साधारण अर्धा इंच ठेवून अर्धा इंच अंतर सोडून खाली एक ठेवला आणि वरती। बघा हे उरलेलं साईडचं कट करून घेतलं, मध्ये अशी नॉट ठेवली, पुन्हा फोल्ड करून आणि इथे शिलाई मारून घेतली। वरती थोडेसे टोक दुमडून घ्यायचे म्हणजे ते टोक बाहेर येत नाही। आणि बघा आपलं सुंदर असं लटकन तयार झालं। याप्रमाणेच आपण दुसरे लटकन बनवून घेतलं। साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि ही नॉट जॉईंट करून घ्यायची। बघा आपले नॉट पण जॉईंट करून झाले आणि आता ही जी आपण एक्स्ट्रा नॉट ठेवली त्याचं काय करायचं मैत्रिणींनो, तर मणी घ्यायचे, सुई दोरा घ्यायचा आणि बघा आता ह्याप्रमाणे आपल्याला त्याची डिझाईन बनवायची। अशी थोडीशी नॉट ही बाहेर ठेवायची, बाहेर ओढायची आणि इथे सेंटरला आपल्याला मणी लावून त्या नॉडलाच एक टाका टाकून ती नॉड तिथेच पॅक करून घ्यायची। बघा इथे मागे सुद्धा आपण एक गाठ मारून घेतली। पुन्हा दुसऱ्या याच्यात आलं की तिथे सुद्धा नॉड थोडीशी ओढून घ्यायची, त्याची सुद्धा तशीच डिझाईन बनवायची आणि तिथे सुद्धा मणी लावून त्या नॉडला एक टाका टाकून आणि तिथे तो मणी पण पॅक झाला पाहिजे, नॉडही पॅक झाली पाहिजे। अशा पद्धतीने आपण अजून एक मणी लावून दाखवते तुम्हाला आणि त्या पद्धतीने आपण सगळे मणी लावून घेणार आहोत। बघा ह्याप्रमाणे थोडीशी नॉड ओढून घ्यायची। त्याच्यामुळे आपण काय केलं, जेव्हा नॉड कट केली ना तेव्हा ती एक्स्ट्रा कट केलेली आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला आता पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आहे। आपली डिझाईन बनवून झाली, नॉड सुद्धा लावून झालं, शोचं बटन ठेवून झालं। तर आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका।
मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.